गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये बिबट्या या नावानं प्रचंड दहशत पसरवली आहे। कारण महाराष्ट्रामधल्या विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामधल्या आणि काही प्रमाणात उत्तर महाराष्ट्रामधल्या अनेक भागांमध्ये बिबट्याचा वावर प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढलाय। मानवी वस्त्यांवर होणारे हल्ले मोठ्या प्रमाणावर वाढलेत आणि यामध्ये अनेकांना आपले जीव गमवावे लागलेत। काही ठिकाणी परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की नागरिकांना आंदोलन करावं लागलं। वन विभागानं अनेक ठिकाणी कारवाई सुरू केलेली आहे, पण बिबट्यांची संख्या इतकी मोठी आहे की वन विभागाचे असलेले पिंजरे आणि वन विभागाचे एकूण मनुष्यबळ हे सुद्धा कमी पडते की काय अशी शंका निर्माण व्हायला लागली। खरं तर मानव आणि वन्य प्राणी यांच्यामधला संघर्ष नवा नाहीये, पण गेल्या काही दिवसांमध्ये पश्चिम महाराष्ट्रात आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये हा संघर्ष जास्त तीव्र होताना पाहायला मिळतोय। वन्य प्राण्यांची शिकार करणं, वन्य प्राण्यांना मारणं हा कायद्यानं गुन्हा असल्यामुळे स्थानिकांना या प्रकरणात काहीही करता येत नाहीये। मात्र स्थानिकांचे जीव आणि त्यांच्या असलेल्या जनावरांचे जीव हे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये सध्या जात आहेत। त्यामुळे प्रचंड संतापाचं वातावरण आहे, भीतीचं वातावरण आहे आणि याचे अनेक सामाजिक परिणाम सुद्धा घडतात। या सगळ्या मुद्द्यांवर बोलायचे, पण त्या अगोदर पाहूयात या सगळ्या मुद्द्यासंदर्भात एक सविस्तर आढावा घेणारा स्पेशल रिपोर्ट। शिरूरमध्ये 15 दिवसात बिबट्यानं घेतला तिघांचा जीव। कोल्हापुरात भर दिवसा शहरात घुसलेल्या बिबट्याला पकडण्याचा थरार। अहिल्यानगरमध्ये बिबट्यानं 4 वर्षांच्या मुलीला घरासमोरून फरफटत नेलं। या बातम्यांमुळे पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातल्या अनेक गावांमध्ये सध्या दहशतीचं वातावरण आहे। बिबट्याच्या हल्ल्यात बळी पडणारी माणसं, मुलं, प्राणी यांची संख्या आला दिवस वाढतच चालली आहे। फक्त गावातच नाही तर शहरातही बिबटे घुसतायत। फक्त रात्री नाही तर भर दिवसाही बिबट्याचे हल्ले होत आहेत। वुडलँड हॉटेलच्या परिसरात बिबट्या आलेला आहे। त्यावेळी आम्ही वुडलँड हॉटेलच्या समोर गेलो तर त्यावेळी एका कर्मचाऱ्याने सांगितलं की आमच्या कंपाऊंडवरून उडी मारून MSCBच्या कार्यालयात गेलेला आहे म्हणून। त्यावेळी आम्ही आत आलो MSCBच्या ऑफिसमध्ये। त्यावेळी एक 10-15 पोलीस कर्मचारी आणि रेस्क्यू टीमचे थोडे कर्मचारी होते। आम्ही सगळे आत शोध घेण्यासाठी आलो असता कुठेही बिबट्या मिळाला नाही। पण एका जुन्या बिल्डिंगच्या मागच्या बाजूला एक सिमेंटचा चेंबर आहे, त्या चेंबरमध्ये बसलेला होता। आपल्या भागामध्ये बिबट्यांची संख्या वाढलेली आहेच, परंतु त्यांना भक्ष्यही मोठ्या प्रमाणात मिळते। जसं की जर्सी गाईची जी वासरं आहेत नर, ती लोक रस्त्याच्या कडेला सोडता येते, मोकळ्या माळरानावरती सोडून देता येते। त्याच्यामुळे ती आयती शिकार दररोज बिबट्याला भेटते। या ठिकाणी दिवसेंदिवस मानवावरील हल्ले वाढलेले दिसत आहेत। वन विभागामार्फत आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बिबट्या जेरबंद करणं किंवा ट्रँक्युलाइज करणं यासाठी पिंजरे पण लावलेले आहेत। पुण्यातल्या जुन्नर तालुक्यात बिबट्यांच्या हल्ल्याचं प्रमाण सध्या प्रचंड वाढलंय। 15 दिवसातच बिबट्यानं 3 जणांचा जीव घेतला आणि त्यानंतर गावकरी रस्त्यावर आले। बिबट्याला पकडा नाहीतर ठार मारा अशी मागणी करत तीव्र आंदोलन झालं। शेवटी वनमंत्री स्वतः शिरूरला पोहोचले। वनताऱ्यामध्ये पहिले 20 बिबट्या पाठवले जातील, जसे पकडले जातील तसे वनताऱ्यामध्ये जातील। काही आफ्रिकन देशांनी मागणी केलेली आहे तर केंद्र सरकारची परवानगी घेऊन आफ्रिकन देशांना सुद्धा बिबटे दिले जातील। आता सॅटेलाइटच्या माध्यमातून आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून बिबट्या नुसता कॅमेराजवळ आला तर 3 किलोमीटरमध्ये सायरन वाजेल, ते लोक सतर्क होतील। जर का तो लोकांच्या अंगावर येत असेल ना तर त्या ठिकाणी नरभक्षक त्याला शूट करून टाका सांगितलेलं। एकट्या जुन्नर वनपरिक्षेत्रामध्ये तब्बल 800 ते 1200 बिबटे असल्याची शक्यता आहे। त्यातले किमान 100 बिबटे मानवी वस्त्यांवर हल्ले करतात अशी ही शक्यता वर्तवली गेली आहे। पण या बिबट्यांना पकडण्यासाठी वन खात्याकडे पुरेसे पिंजरेही नाहीयेत। वनमंत्र्यांनी यातील काही बिबटे गुजरातमधल्या वनताराला किंवा इतर जिल्ह्यांमधल्या वनक्षेत्रांमध्ये पाठवणार असल्याचं म्हटलंय। पण इतक्या मोठ्या संख्येनं असलेले बिबटे पकडणार किती आणि दुसरीकडे पाठवणार कसे हा गावकऱ्यांचा सवाल आहे। हा भाग बिबट प्रवण क्षेत्र म्हणून त्यांनी जाहीर करावा। या भागातील लोकांना शेती करणं अशक्य आणि अवघड झालेलं आहे। मुलांना शाळेत जाणं देखील अवघड झालेलं आहे। सगळ्या मुलांसाठी स्कूल बसची व्यवस्था करावी
आणि प्रत्येक कुटुंबाला परिवाराला शासनाने 25,000 रुपये अनुदान म्हणण्यापेक्षा मदत प्रत्येक महिलेला त्यांनी द्यावी अशी या भागातील लोकांची मागणी आहे. एका वासराला जर 2 लिटर रोजचं दूध पाजायचं आणि त्यांना पोचवायचं आणि त्यांच्यापासून काही उत्पन्न नाही ना, त्यांच्यापासून उत्पन्न काय? त्याच्यामुळं हे आमचं असं एक मत आहे की ही जी वासरं आहेत, ही वासरं झाल्याच्या नंतर लगेच तुम्ही त्या ठिकाणी वासरं गोळा करा आणि तुम्ही तुमच्या फॉरेस्ट खात्यामध्ये त्या ठिकाणी वाघांना बक्षीस त्या ठिकाणी ठेवा. आमचं असं म्हणणं आहे की कुठल्याही परिस्थितीत हे काम झालं पाहिजे, बिबट्या कमी झाले पाहिजेत, असं आमचं या ठिकाणी म्हणणं आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊसाचं क्षेत्र मोठं आहे. ऊसाची पूर्ण वाढ झाली की त्या शेतामध्ये लपणं बिबट्याला सहज शक्य होतं. त्यामुळं आता शेतावर जाताना शेतकरी महिलांनी गळ्यात खिळ्यांचे पट्टे घालायला सुरुवात केली आहे. काहींनी आपल्या घरांसमोर उंच जाळ्या लावून घरांचेच पिंजरे केलेत. बिबट्याच्या दहशतीमुळं शिरूरमधल्या अनेक गावांमध्ये तरुणांना लग्नासाठी कुणी मुलीही द्यायला तयार होत नाहीये. लहान मुलं ही बिबट्याचं लक्ष्य ठरत असल्यामुळं मुलांच्या शाळा बंद ठेवण्याची मागणी होतीये. जगण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, बिबट्यालाही आणि माणसालाही. पण बिबट्याची दहशत आता गावखेड्यातल्या सगळ्याच व्यवहारांवर पसरली आहे. त्यामुळं बिबट्याच्या या समस्येवर दीर्घकालीन उपायांची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र.